नमस्कार मंडळी, मी मौसमी आपल्या चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते। तर आपल्या चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत सर्वात मऊ, सर्वात हलकी आणि सर्वात गोंडस गोल गोल इडली। इतकी मऊ की ती उशी म्हणून ही वापरू शकता। खाण्यासाठी आपलं मन जिंकणारी आपली इडली बाई कशी बनते ते पाहूयात। जर तुम्हाला इडली मऊ मऊ लुसलुशीत आणि जाळीदार हवी असेल तर अचूक माप घेणं गरजेचं आहे। त्यासाठी सर्वात आधी तुम्ही तांदूळ समजा 3 वाटी घेतले असतील तर त्याला उडीद डाळ 1 वाटी घ्यावी लागेल। सगळ्यात आधी तांदूळ वेगळ्या भांड्यात, डाळ वेगळ्या भांड्यात 4 ते 6 तास भिजत ठेवा। लक्षात ठेवा मंडळी, तांदूळ, डाळ, इडली अगदी सोपं गणित आहे। मग काय बनली समजा इडली। मी पुन्हा एकदा सांगेन की 3 वाटी तांदळाला 1 वाटी उडदाची डाळ घेणे गरजेचे आहे। म्हणजे अचूक माप असलं की इडली खूप छान बनते। तुम्हाला आणखीनच जाळीदार इडली हवी असेल तर तुम्ही अर्ध्या वाटी पोह्याचा समावेश करू शकता। आता उडीद डाळ अगदी गुळगुळीत वाटून घ्या। तांदूळ खूप बारीक न वाटता रव्यासारखे वाटा। मग दोन्ही एकत्र करून छान मिसळा। त्यानंतर हे बॅटर रात्रभर झाकून ठेवा। ते सकाळी सुपर बॅटर बनून उठेल। हे बघा, बॅटर इतकं छान फुललंय ना आणि त्यात जाळी पडलेली आहे, म्हणजेच त्याचे छान पद्धतीने फर्मेंटेशन झालेलं आहे। याचा अर्थ असा होतो की ते छान आंबलेलं आहे। आता ते बॅटर एका भांड्यात काढून घ्या। त्या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ आणि इनो घालायला विसरू नका। इनोमुळे इडली जास्त मऊ आणि लुसलुशीत व्हायला मदत होते। महत्त्वाची टीप, इडलीचे पीठ हे जास्त घट्ट किंवा जास्त सैलसर ठेवू नये। असे झाल्यास आपली इडली फसू शकते। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इडलीचे बॅटर सैलसर ठेवा। इडलीच्या प्रत्येक भांड्याला हलक्या हाताने तेलाचा हात फिरवा आणि इडलीच्या प्लेट ठेवताना झिगझॅग मोडमध्ये ठेवा, जेणेकरून त्यांच्याकडे दिलेल्या होलमधून वाफ येऊन वरच्या स्लाइडच्या इडलीच्या प्लेट्सला लागेल आणि आपली इडली कमी वेळात तयार होईल। आणि हो, आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। ज्यांना सकाळी सकाळी टेस्टी आणि हेल्दी ब्रेकफास्ट करायला आवडतो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आता बॅटर इडलीच्या प्लेटमध्ये ओतून 10-12 मिनिटे वाफवून घ्या। काय मऊ, काय सुंदर, चटणीला आणि सांबरलाच नव्हे तर थेट मनालाही बुडवायला तयार असणारी इडली बाई तयार झालेली आहे। तर अशी तयार झाली आपली मस्त मऊ मऊ हलकी फुलकी इडली बाई। आणि हो, आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका।